मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते। राज्याच्या राजकारणातील दोन सर्वोच्च नेते या शहरातल्या एकाच हॉटेलात मुक्कामाला होते, मात्र त्यांची भेट काही झाली नाही। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये असणारे कथित मतभेद टोकाला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। फडणवीस आणि शिंदे एकाच हॉटेलात, पण दोघांमध्येही ना भेट ना बोलणं। बेबनावाची चर्चा दोन्ही नेत्यांनी फेटाळली। राज्यातील महत्त्वाचे दोन पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत काहीही अलबेल नसल्याच्या चर्चांना बळ मिळाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही छत्रपती संभाजीनगरात होते। रविवारची रात्र दोघेही एकाच शहरात, तेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते। सकाळी उठून दोघेही आपापल्या प्रचार सभांना गेले। या दरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झालेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचा संवाद त्यांच्यात झालेला नाही। एकाच हॉटेलमध्ये असूनही त्यांनी एकमेकांना भेटणं किंवा बोलणं पूर्णपणे टाळल्याचं दिसून आलं। यावरूनच आता दोन्ही पक्षात बेबनाव कायम असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। असं आहे, मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललोय, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे। त्यामुळे भेट झाली नाही, उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं, त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली ते तयार व्हायचे आहेत। मला लवकर निघायचं आहे, कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत। यात कोणची मोठी गोष्ट आहे? मी अगोदर आलो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले आणि इथे एकत्र पैठणमध्ये सभा होती। आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते। चर्चा तर रोज चालू असते। आम्ही एकाच हॉटेलात असून भेट न होणं ही फार मोठी गोष्ट नाही असं दोन्ही नेते म्हणत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपमध्ये तणाव वाढल्याचं दिसून येत आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांना भाजप प्रवेश देत असून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर निशाणा साधताना दिसून येत आहेत। आमदार संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांच्यातील वादानंतर बांगर यांच्या घरावर पोलिसांचा छापा पडला, तर आमदार निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकत मोठी रक्कम सापडल्याचं समोर आणलं होतं। आता सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्याही घरावर पोलिसांनी छापा टाकलाय। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीएम-डीसीएमच्या न झालेल्या भेटीला अधिक महत्त्व आलंय। राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतमतांतर झाले, मतभेद झाले असतील, याचा काही फरक पडणार नाही। महायुती ही आमचे जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू। भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सभा धडाक्यात त्यांच्या सुरू आहे। मग अशा वेळेला एकत्रित येणं याला आम्ही जास्त महत्व देत नाही। आता रात्री ते या हॉटेलमध्ये आले, 8-8 सभा 10-10 सभा हे नेते लोक घेतात आणि आल्याबरोबर थोडासा रेस्ट पाहिजे आणि आपण सकाळी भेटूया अशा भावनेतून फक्त त्यांची भेट झालेली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात अनेक ठिकाणी टोकाचे मतभेद झालेत। भाजपकडून होणाऱ्या फोडाफोडीच्या राजकारणावरून एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत आणि तीच नाराजी यातून दिसून आल्याचं सांगितलं जातंय। एकूणच सत्ताधारी दोन्ही पक्षांमध्ये अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।